सकाळची सुरुवात झालेली आपली आहे पारिजातकच्या फुलापासून. खूप छान आहे आणि हे पारिजातकचं झाड आहे, मस्त आहे. हे सगळं मी कापून घेतलंय. आता त्याच्यामध्ये वांग, शेवग्याची शेंग, बटाटा आणि कांदा हे सगळं मी शिजायला टाकणार आहे. त्याच्यात थोडी हळद टाकायची, मीठ टाकायचं. मी इडली सांबार करून दाखवणार आहे तुम्हाला. मीठ टाकते थोडं आणि हळद टाकते. आणि गरम पाणी होते म्हणजे पटकन शिजेल. आणि डाळ शिजलेली मी दाखवते तुम्हाला. आता मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे इडलीसाठी. तर इथं खोबरं घेतलंय, इथं मिरच्या घेतले, इथं थोडीशी कोथिंबीरची घेते, इथं अद्रक आहे, लसूण आहे, हे डाळ घेतले, थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ. आणि थोडंसं जिरं घालायचं, अगदी थोडंसं. आधी असंच फिरवून घ्यायचं, नंतर थोडं पाणी घालायचं. याला पण तडका देणार. कढीपत्ता आणि हिंग. इडली बरोबर जरा पातळ चटणी पाहिजे. हे बघू शकता आपली चटणी तयार झाली. हे बघा, इथं आपण शेंगा वगैरे सगळं शिजवून घेतलेलं, कांदा, शेंगा, बटाटा सगळं झालंय, वांग वगैरे. आणि इथं डाळ शिजवून घेतली. आणि आता इथं सांबारसाठी मसाले आहेत. सांबार मसाला आहे, गूळ आहे, पावडर आहे, मिरची पावडर, इथं चिंच आहे, इथं कढीपत्ता, इथं थोडी कोथिंबीर आणि इथं अद्रक लसूण पेस्ट. आता आपण तेल टाकून घेऊया. आणि इथं आपली चटणी तयार आहे. इथं इडली पण तयार आहे आपली. दाखवते गार झाले की तुम्हाला. आता याच्यामध्ये मोहरी टाकूया आपण थोडी.
थोडीशी मेथी टाकायची, जिरे टाकूया, कढीपत्ता, आणि हे आलं लसूण पेस्ट. हळद टाकूया थोडी, हिंग टाकूया. आता मिरची पावडर टाकूया. आता मसाला टाकूया, सांबार मसाला. थोडासा मसाले घालून मग पाणी टाकते मी थोडं. डाळ वगैरे वापरून टाकू. इथं गूळ टाकायचं, चिंच, पातळच करायचं सांबार. आणि मीठ टाकूया आपण. भाज्या शिजवताना पण टाकलं होतं, थोडं कमीच टाकायचं. आणि एक उकळी आणूया आता. हे बघा, बघू शकता आपली इडली तयार आहे. इथे मऊ लुसलुशीत. इथं सांबार तयार आहे, इथं चटणी तयार आहे. तर आपण रंजितचा टिफिन भरूया. रंजितचा टिफिन भरतो. ड्रायव्हर पण आलाय. इडली आहे. सांबार आहे. साहेब पण आले बाहेर ना. काय करा. आता आपला ब्रेकफास्ट रेडी. कशी झाली इडली? लुसलुशीत झाली. थँक्यू. आता वॉशिंग झाली. मी कपडे आता वाळत होते. घरातच ठेवले स्टँड कपड्याचं.
आता मी ना मशीन पण झाली आणि मी आता कपडे काढून घेते. कपडे पण भरपूर असतात. चला आता मी चालली प्रियांकाच्या क्लिनिकमध्ये, त्याची काय रिॲक्शन आहे. आले मी आता क्लिनिकमध्ये.